काँग्रेस नेते राहुल गांधींची फोनवरून अमित शहांसोबत चर्चा। अमित शहा आणि ओमर अब्दुल्ला यांच्यासोबत फोनवरून संवाद। पहलगाममधील हल्ल्याची जाणून घेतली माहिती। पहलगाममधील पर्यटकांवरील भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ट्विट करत केला निषेध। तर दुर्घटनेमध्ये काही पर्यटकांचा मृत्यू, काही जण गंभीर जखमी। निरपराध पर्यटकांवर झालेला दहशतवादी हल्ला हा अत्यंत भ्याड, अमानवी आणि संतापजनक। काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचं ट्विट। पहलगाममधील भ्याड अतिरेकी हल्ल्याचा तीव्र निषेध। ज्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला त्यांच्या दुःखामध्ये सहभागी, प्रवीण दरेकरांचं ट्विट। ही अतिशय घटना गंभीर, तर या प्रसंगामध्ये सरकारच्या पाठीशी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पूर्णपणे उभी राहील, राज ठाकरेंचं ट्विट। पहलगाममधील दहशतवादी हल्ला। नांदेड शहरातील महात्मा फुले चौकात मेणबत्ती पेटवत हल्ल्याचा करण्यात आला निषेध। पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार। टीआरएफने स्वीकारली हल्ल्याची जबाबदारी। पाकिस्तानातील शेख सज्जाद गुल टीआरएफ या दहशतवादी संघटनेचा प्रमुख। पहलगाममधून पर्यटक महाराष्ट्राकडे रवाना। पुण्यातून गेलेले 22 पर्यटक जम्मू काश्मीरच्या विमानतळावर दाखल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।